नमस्कार प्रेक्षक हो, मी कुमार कृष्ण. तुम्हाला माहीतच आहे की ह्या हातावर शिव आणि विष्णूची कृपेनं खूप सारे चिन्ह आलेले आहेत, जे की ह्या हाताला जगातील सर्वात भाग्यशाली हात करत आहेत. आणि काही दिवसापूर्वी माझ्याकडे बरेचसे लोक यायला सुरुवात झालेत. आपल्या समस्या घेऊन यायलेत की महाराज असं झालं, महाराज तसं झालं. पण त्या समस्यामध्ये जर वास्तविकता असली तर त्या समस्याचं समाधान होतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, मी परवा एक माणूस आला माझ्याकडे आणि मला म्हणाला, महाराज माझी सासू 2 वर्षापासून माझ्याकडे राहिली आणि जायचं नावच घेत नाही. तर म्हणलं मग मी ह्याला काय करू शकतो. ते म्हणाले, तुम्ही काहीतरी उपाय सांगा, मी तिला जे आहे ना पाठवू शकतो तिच्या गावी. म्हटलं सासू तुझी लग्न तू करून घेतला आणि काढायला मला सांगायलाच काय. अजून एक सांगतो, असाच एक बाई माझ्याकडे आली होती परवा, आणि ती बाई थोडीशी लठ्ठ होती. थोडीशी म्हणजे काय, जास्तच लठ्ठ होती ती. तर ती म्हणाली मला की महाराज मला हा लठ्ठपणा कमी करायचा आहे, तर मला काहीतरी उपाय सांगा. तर मी असंच विचारलं की बाबा का तू लहानपणीपासून लठ्ठ आहेस का. तर ती म्हणाली, नाही महाराज 4-5 वर्षापासून लठ्ठ व्हायला सुरुवात झाली. म्हणलं ते कसं काय झालं. तर ती म्हणाली, तुमच्यासारखेच एक महाराज भेटले होते आणि ते मला म्हणाले की तुला एवढं मिळेल की तू सांभाळू शकत नाही. तर मला तर त्यावेळेस काही कळालं नाही, म्हणजे मी फार खुश झाले त्यावेळेस. पण आता त्याचा अर्थ मला कळाला की ते चरबीबद्दल बोलत होते. तर असेच काही म्हणजे प्रश्न घेऊन, या समस्या घेऊन लोक येतात, ज्याची वास्तविकता नसते. तर कृपया करून तुम्ही थोडे वास्तविक प्रश्न माझ्याकडे घेऊन या, ज्याचं की समाधान होऊ शकेल आणि त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकेल. तर आपण पुन्हा पुढे भेटूया. नमस्कार.